बाबासाहेबांनी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला की आम्ही इथले नवीन आहोत, आम्हाला काही इथले रीतिरिवाज माहीत नाहीत, काय पद्धत आहे हे आम्ही काही समजून घेऊ नाही शकलो. तर त्यांनी मग त्या गावातल्या कार्यकर्त्यांना शिवाय द्यायला सुरुवात केली की तुम्ही यांना का नाही समजून सांगितलं. त्यांनी सांगितलं की आमचं यांचं बोलणंच नाही झालेलं, आमचं म्हणजे चहा पिण्यापुरतं आम्ही त्यांना आग्रह करत होतो आणि त्यांनी नकार दिला आणि किल्ल्यावरच जायचं असं त्यांनी ठरवलं. तर मग अशा पद्धतीने शिवीगाळ भयंकर चालू होती असं बाबासाहेबांनी लिहिलंय की अत्यंत व्हल्गर घाणेरड्या शिव्या ते लोक देत होते. तेव्हा मग बाबासाहेबही जराशे संतापले आणि त्यांना बाजूला करून स्वतः त्या लोकांना विचारलं की तरुण माणसाला विचारलं की तू आम्हाला शिव्या देतोस की आम्ही धेड आहेत आणि आम्ही धेड आहेत आणि हे त्याला हौदाला स्पर्श केला म्हणून तो बाटला असं तुझं म्हणणं आहे. समजा जर आम्ही मुसलमान असतो तर तू काय केलं असतं. आता याच्यावर तो निरुत्तर झाला, त्यानं काही उत्तर दिलं नाही आणि तेवढ्यावरती तो वाद मिटला. आणि मग त्यांना तो किल्ला बघता आला. किल्ला बघून नंतर ते वेरूळला सुद्धा गेले. तर हा एवढा सगळा असा तो प्रसंग आहे की जाती व्यवस्थेचे चटके यांना कुठे कुठे कसं कसं सहन करायला लागले याचे जे 6 त्यांनी प्रसंग सांगितलेले आहेत वेटिंग फॉर व्हिसा मध्ये, त्यातला हा 4था प्रसंग आहे. महाड सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष आता सुरू झालेलं आहे, पण दौलताबाद मधली ही घटना आपल्याला आठवण करून देते की बाबासाहेबांचा पाण्यासाठीचा लढा हा फक्त समानतेसाठी नव्हता, तर तो त्या समाजातल्या विचारसरणीत बदल घडवून आणण्यासाठी होता. हा प्रसंग छोटा जरी असला तरी तो त्या काळातील सामाजिक वास्तव आपल्यासमोर स्पष्टपणे दाखवतं आणि हेच सामाजिक वास्तव बाई माणूसने या ग्राउंड रिपोर्टमधून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.